नाशिक परिसरातील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। बाहुली धरणावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर हल्ला झालाय। तरुणीची स्थानिक टवाळखोरांनी छेड काढल्यावरून हा वाद झालाय। टवाळखोरांनी या कुटुंबाचा पाठलाग करत हल्ला केलाय। लाकडी दांडे आणि लोखंडी रॉडने हल्लेखोरांकडून गाडीची तोडफोड करण्यात आली आहे। सदर घटनेप्रकरणी नाशिकच्या अंबड पोलिसांमध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। टवाळखोरांनी या कुटुंबाचा पाठलाग करत हल्ला केलाय। मग बघू इथं गाडी दाखव पूर्ण व्हिडिओ काढ माझा पण गाडीचं काढ माझा हात तुरतुर कापता यार शीट मागची काच पण। किरण टाजणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। किरण, पुन्हा एकदा नाशिक अस्वस्थ आहे। नाशिकमधल्या गुन्हेगारीचा विषय पुन्हा ऐरणीवर आलाय। या सगळ्या प्रकरणात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आलाय। काय नेमकं घडलंय? खरं म्हणजे नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये बाहुली धबधबा आहे आणि त्याच परिसरामध्ये नाशिकच्या नाशिक रोड परिसरातील भागवत कुटुंब हे पर्यटनासाठी गेलेलं होतं। त्या ठिकाणी या कारमध्ये बसलेली एका महिलेची छेड काढल्याप्रकरणी तिच्या पतीनं त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला आणि त्याचाच राग आल्यानंतर या संपूर्ण टवाळखोरांकडनं या कुटुंबावर हल्ला करण्यात आला। गाडीच्या काचा फोडल्या गेलेल्या आहेत। त्यामध्ये महिलेला त्यामध्ये मारहाण देखील झालेली आहे। तिचा छेड काढण्याची प्रयत्न झाली, तिचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न झाला। इतकंच नाही तर चालक असलेले त्या तक्रारदार महिलेचे पती जे होते त्यांना टोल नाका परिसरामध्ये येऊन हॉकीच्या स्टिकनं बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। लोखंडी रॉड सुद्धा यावेळेला काचा फोडण्यासाठीचे वापरले गेलेले आहेत। टवाळखोर जे होते ते फरार झालेले आहेत। नाशिक पोलीस आणि नाशिक ग्रामीण पोलीस यांच्या माध्यमातून या टवाळखोरांचा शोध घेतला जातोय। नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यामध्ये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता नाशिकमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा सुद्धा या निमित्तानं ऐरणीवर आलाय। येत्या काळात पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल।